पाटील साहेब, आता आज मूळ माझ्या प्रश्नावर येतो. आज 14 एप्रिल आहे, प्रेमाचा दिवस मानलं जातं. आज प्रेमाची आपली व्यक्त करतात एकमेकांवर, प्रेम आहे माझं तुझं. तरुण तरुणी असतील, एकाच नात्याचं नाही तर आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, ते एकमेकांवर प्रेम विश्वास करतात. पण आज खास करून तरुण तरुणींच्या प्रेमाबद्दल तर जास्त बोलबाला होतो. तुम्हाला काय वाटतं व्हॅलेंटाईन डे बद्दल? जाऊन तिकडे ते दुसरं विचारा काय लफडे फपडे काय आपलं दुसरं विचारा काय व्हॅलेंटाईन डे माहित आहे का तुम्हाला? ते जाऊन देऊ काय 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 करून घे व्हॅलेंटाईन डे माहित आहे का तुम्हाला? जाऊन तिकडे ते हो प्रेम माया कोणावर करायची? या देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांवरती करायची. ती माया केली. आईबापावरती माया केली पाहिजे. आपल्या समाजावरती, आपल्या धर्मांवरती, या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांवरती त्यांना अडचणी आल्या त्यांच्यावर प्रेम करा. त्यांच्यावरती जाऊन ते सुखी कशी होतील, जनता कशी सुखी होईल. मी काय मराठा आरक्षण मागतो म्हणजे काय जातीवादी आहे का? जातीवादी आहे? गोरगरिबांचे लेकरं सुखी व्हावे. तुमचं प्रेम कुणावर आहे? आपलं सगळ्या जनतेवर आपलं सगळ्या जनतेवर तर तुम्ही कुणी म्हणजे आज 14 फेब्रुवारीला तरुण तरुणी एकमेकांवर प्रेम असेल तर आय लव्ह यू म्हणतात. तुम्ही कुणाला आय लव्ह यू म्हटलं आता? पण नाही हो, ते जाऊन ते लफडे ना काही आपलं दुसरं लय मोठं आहे ना. ते काय ते मी सांगितलं ना बाबा, मी एक गावखेड्यातले लोक आम्ही लय कष्ट करतो आणि आपलं त्या कष्टावर प्रेम असलं पाहिजे. आपल्या मायभूमीवर प्रेम असलं पाहिजे. आपल्या धर्मावरती, आपल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांवरती, आपलं जिथं अन्याय आहे त्यांच्यावरती न्याय देऊन प्रेम करा. आज विद्यार्थी शिकतायत, विद्यार्थिनी शिकतायत, त्यांना न्याय देऊन त्यांच्यावरती माया करा, त्यांच्यावरती प्रेम करा. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय, त्यांच्या मालाला भाव देऊन त्यांना आनंदी करून त्यांच्यावरती माया करा, त्यांच्यावरती प्रेम करा. देशाच्या बॉर्डरवरती आज फौजी लढतोय, त्यांच्यावरती माया करा, प्रेम करा. आपण ते कामं केले पाहिजे. दुसरंच काय आहे नका भाऊ, कोणचं द्या दिन देन दी नका ना काही जाऊन तिकडे आपल्या डोक्यात बाहेरची. तुम्ही कधी असं व्यक्त केलं प्रेम? ते काय ते आपल्याला प्रेम व्यक्त केलं की नाही आपण 24 घंटे आणि पूर्ण आयुष्य आपण या समाजासाठी जिजवले. त्याच्यात जातीवाद नुसता मराठा बी नका आणू. कोणची जात आली आणि त्याचं काम करू नाही लागलो असं मला आठवत नाही. आठवत नाही. हे आरक्षण मागतोय म्हणून उगाच आता हे काही टोळकं जातीवादाचा डाग लावतं. नाही, सगळ्या जाती धर्माचं काम मी दुपाठीमागे सुद्धा केलं आहे, मी आतापर्यंत सुद्धा करतो. ते प्रेम करायचं त्यांच्यावरती, लोकांवरती. माझा मूळ प्रश्नाला तुम्ही कट मारताय. तुम्ही कधी कुणावर प्रेम व्यक्त केलं की नाही? आपलं माया दया त्याच्यावरती करा. नाही ते जाऊ दे, ते आपला विषय नाही. ते पण तुम्ही प्रेमळ आहेत ना पाटील साहेब? मग सांगितलं ना, मग ही माया करा. कुठली गोरगरिबांना त्यांच्यावरती अन्याय होतो. दलित, मुस्लिम, गोरगरीब, मराठा, हिंदू, बहुजन, ओबीसी यांना न्याय देऊन त्यांच्यावरती माया प्रेम करा. ती आयुष्याला तुमच्या आशीर्वाद मिळणार आहे. शाप नाही मिळणार तुम्हाला कधी. पण जे आजच्या दिवशी प्रेम व्यक्त करतात ते चुकीचं वाटतं तुम्हाला का? आहे, करायला पाहिजे, काय हरकत नाही. ते काय ज्याचं त्याला मग जाता होती काय असते ते. तुम्ही लाजताय पाटील, प्रेम म्हणलं की लाजताय. नाही ते काय उभं काय तिसरंच लफडी ती काय तिच्या आईला डोक्याला ताणते. तिसराच खेळ त्याच्याच असतंय. त्याला काय आपण पण आज प्रेम म्हटलं तुम्हाला काय नजर समोर येतं? आधी वैयक्तिक पहिलं एक येतं की जर समजा कोणी मुलगी आयुष्यात असेल तर पटकन तिचा चेहरा येईल. काय तुमच्या नजरेत काय येतं प्रेम म्हटलं की? आणि आपण जनतेवरती माया केली पाहिजे. म्हणजे प्रेम म्हटलं की तुमच्या समोर जनताच उभी आपण राहते. जनतेवरती माया केली पाहिजे. जे संकटातून चालले, जे अन्यायातून चालले, विश्व भर दारिद्र्य आहे त्यांच्याकडे आणि ते त्यांच्या अन्यायासाठी काम केलं पाहिजे. आता मला बघा ना, बदनाम करायसाठी कितीतरी जुनते. त्यांच्या 7 पिढ्या जरी आल्या ना तरी मी गोरगरिबाला न्याय, आनंद, माया, तुम्ही जे म्हणता प्रेम देण्यापासून या पठ्ठ्याला कोणी रोखू शकत नाही. गोरगरिबांसाठी आपण काम करत राहू. ते आता काय ते वैयक्तिक काही जे जीवन असतात, आपण वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडू नये. तारुण्यात तुम्हाला कुणी असं कुणी अट्रॅक्ट नाही झालं तुमच्याकडे? एखादी मुलगी असेल, कुणी असेल? लहानपणापासूनच आपण समाजाचे कामं करतो. लहानपणापासूनच मला भगव्याचा वेध आहे. लहानपणापासून या सगळ्या गोष्टी कल्पना नाही डोक्यात? भगव्याचा एवढा वेध लागायचा की त्या काळात खूप वातावरण असायचं भगव्या ध्वजाचं. त्यामुळं आम्हाला जसं कळायला लागलं तसं तेव्हापासून. आणि जे आपला भगवा झेंडा घुसला ते तर आपण आजही काम ताकदीनं करतो. आपण तुमचं पहिलं आणि आखरी प्रेम भगवाच. आपण छत्रपती शिवरायच जीवन जन्मल्यापासून मरेपर्यंत छत्रपती शिवरायावरच प्रेम करणार.
मी आत्तापर्यंत सुद्धा, तुम्ही इतके 1.5-2 वर्षापासून बघताय, आपण धर्माला कधीच बोललो नाही, कोणत्याच, माझ्याही नाही आणि दुसऱ्या पण नाही. मी माझ्या हिंदू धर्माचा कट्टर आहे. मी वेळोवेळी हमेशा सांगितलेलं आहे, आज नाही, आपण कट्टर हिंदू आहे. मला गर्व आहे, स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा. हा. मी कट्टर मराठा पण आहे आणि बाकीच्याही धर्मांना त्यांचा स्वाभिमान गर्व असला पाहिजे. पण तुमचं प्रेम भगवा यस, सदैव चिरंतर. मरणार सुद्धा त्याच्यातच, भागव्यातच.